तर आयज आम्ही जे हांगासर धरणा करपाक आयिल्ले आसा फाटले खेपो आम्ही अशी प्रेस घेवन 10 दिसाचो तांकां अल्टिमेटम दिल्लो की 10 दिसां भितर हे जे नोटिफिकेशन आसा हे 4 वळीचे ते येवपाक जाय म्हणून. परंतु आमचे सरकार जे आसा आमचे आदरणीय सीएम जे आसा आमचे हे मागणे जे आसा काना वयल्यार काडटा अशें दिसता म्हणजे सारख्या मनशाक दिसता तांकां फुडल्या इलेक्शनाक खऱ्यांनीच आमची ट्रायबलांची गरज आसा काय आमच्या फिजिकल जो आमचो जो फ्रँचायज आसा त्याच्या शिवाय ते सगळे मॅनेज करूंक शकतले असो दुबाव आहे. कारण आयज देशांत जे कितें चल्लेलें आसा तेतून एक दुबाव निर्माण जाता. SIR म्हण आनी कितें ज्यो सगळ्यो कृत्य हे चल्ला जर तर तेंच्यांनी ठरयल्लें आसा तेंच्यांनी कितको बळा घातलो कितक्याय आमकां आदळ आपट केली जाल्यार हे आमकां कितें भागोवपाक शक्य ना. आणि फाटल्या प्रेसान आमी हे सांगिल्लें जे आता आमचे एक्सपेक्टेड जे कितें सीट रिजर्व जावपाचे आसा एज पर द पॉप्युलेशन सेन्सस खंय सबस्टन्शियल पॉप्युलेशन आसा थंय जे आता सिटींग जे कोण एमएलए आसा त्यांच्यावर प्रेशर आसा की रिझर्वेशन दिवचे न्ही म्हणून हे आम्ही हांगासर नमूद करता. आणि त्यांना आयज पासून आम्ही हांगासर धरणाक बसतले. आता आमी डायरेक्टराक मेळयले आणि डायरेक्टराक आमी सांगला कन्सर्न जो आमचो मिनिस्टर आसा ते काही खबर आसाच परंतु ही गोष्ट आम्ही हांगासर धरणा करून बसतले. आता आयज पासून तुम्ही सीएमाकूय कन्वे करा आणि आता तुमच्या मार्फत तुम्ही पोचले त्यांना एकूच हे आसा विनंती आसा सीएमाकडे की परतून तुम्ही आमचो अंत पळोवं नाका. कारण सगळे गोंयकार जाणा या पॉलिटिकल रिझर्वेशना खातीर म्हणजे आमच्या असेंब्ली निर्णय घेवपा खातीर आम्ही कितें कितें केले ते पूल हाडयलो सगळे गेले दिल्ली कशे गेले होम मिनिस्टराक आमी कशे विनवण्यो केल्यो आणि हे बिल पास करून घेतले आणि शेवटचो एक हे काडपा खातीर तुम्ही जर इतके आमकां हाडयता धरताय म्हणजे खंय तरी पाणी खंय तरी मुरता असो आमकां अंदाज जाता. आमकां सारकें भोळे समजू नाका तुम्ही. तर म्हाका दिसता तुजो आयज आनी फाल्यांचो दीस तांकां जी आसा ती काडपाक आमी अल्टिमेटम फक्त 2 दिसाचो आमी तांकां अल्टिमेटम दिवया बरोबर. कारण कितें आसा तेजें कारण अशें आसा व्हडलें कांयच ना. सेक्रेटरी कडेन लॉ सेक्रेटरी जो आसा तेजे कडेन आमी सगळे उलयल्ले आसा सगळे ताका सांगिल्लें आसा फक्त ते हे काडपाची फुरसत. सो इतकें म्हाका म्हणजे सीएमान हितून जी सेन्सिटिव्हिटी आसा ती समजून घेवपाची. आज तुम्ही डायरेक्टरान सांगला अशें की आता आपल्याकडे काय उरूंक ना पूण आमी तांकां सांगलें तुम्ही आमच्या मायबाप ट्रायबल डिपार्टमेंट म्हणून आमी तुमचे कडेन येयले आसा कारण आमचो सगळो जो प्रोसेस जाल्लो आसा तो तुमचे कडसून जाल्लो आसा. आता तुम्ही आमकां तेच सांगता प्रोसेस चालू आसा प्रोसेस म्हणजे कितें 4 वळीचें नोटिफिकेशन 4 वळी फक्त 4 वळी करपाक तुमकां आतां 9 म्हयने लागता. अरे झट करून जेन्ना बिल पास जालें झट करून लगेच प्रेसिडेंटान एसेन दिलें तें चाललां कितें आमी खंयच्या राज्यान वावरता आणि तुम्ही म्हणटा न्ही अंत्योदयापर्यंत म्हणून तो अंत्योदय काय आमचो अंत सीएम पळयता डायरेक्टरान कितें सांगलें डायरेक्टरान इतलें सांगता की ताणें ट्रायबल पेशाक उलयला आनी फाल्यां भितर आपूण ट्रायबल पेशाक सेमा उलयता आनी कितें सांगता आमी सांगितलें का आमकां अपॉइंटमेंट बिन काय नाका आमी हांगा एपील दिवं ना रिप्रेझेंटेशन आमी मेमोरंडम पळयला रिप्रेझेंटेटिव्ह पळयले तुमी तुमचे डिस्कस करा आनी केन्ना नोटिफिकेशन काडटा आमकां आनी काय नाका. धरणे आता किती जाता धरणे आमची जो मेरेन नोटिफिकेशन येना वो आमकां कॉन्क्रीट एश्युरन्स मेळना तो मेरेन धरणे बसतले. खंय बसतले कितें म्हणटाले खंय बसतले आमी ट्रायबल डिपार्टमेंटान बसतले दीस रात काय ना आमी जो ऑफिस कामार बसतले ऑफिसांत बसतले. ट्रायबल मिनिस्टर तुमचा आसा ट्रायबल मिनिस्टर आमचो आसा स्पीकरूय तुमचा आसा तुमचे बरेचशे रिप्रेझेंटेटिव्ह आसा बरोबर. मागीर तुमचे ते आयकनात तुमकां रिप्रेझेंट करिनात वेवस्थीत. सी आतां आयकना अशी न्ही पूण अल्टिमेटली द रुलींग क्लास हॅज टू एक्ट. आतां जी रुलींग पार्टी आसा रुलींग क्लास आसा तांकां खंय तरी भंय पडटा भंय दिसता की आमी समज आमची सिटां समज निवडून आयले वा घटनेनुसार आमकां रिजर्वेशन दिलें आनी आमी आमचे समज 4 आमदार जाले जाल्यार हांची बळगी खंय तरी वाडटले ही सरकाराक पयलीं भंय दिसता रुलींग क्लास भंय दिसता आनी ताका लागून तांचेर खंय तरी दबाव येता आसतलो बाबा तूं समज तुजें चड आमदार तुमी टिकेट दिवना म्हणून. तुमचे आता 4 आमदार आसा एक रमेश तवडकर गांवकार गणेश शंकर गोविंद गावडे आणि आंतोन वाज इंडिपेंडंट हे कितें म्हणटात. सी आमी आतां ऑल आर इन फेवर पूण अल्टिमेटली जे नुकसान आतां येवपा जाय तें सेंट्रल गव्हर्मेंटान केलें पाहिजे. ओके सेंट्रल गव्हर्मेंटान केलें पाहिजे कित्याक एक्ट कशें म्हणटा की दीस एक्ट मे कम इन टू फोर्स एज सी आतां सेक्शन 2 ऑफ द रीएडजस्टमेंट ऑफ रिप्रेझेंटेशन ऑफ शेड्यूल्ड ट्राइब इन असेंब्ली कॉन्स्टिट्युएंसीज ऑफ द स्टेट ऑफ गोवा एक्ट 2025 सेक्शन 2 इट शॅल कम इन टू फोर्स वन सच डेट एज द सेंट्रल गव्हर्मेंट मे बाय नोटिफिकेशन इन द ऑफिशियल गॅझेट अपॉइंट. आतां समज सेंट्रल गव्हर्मेंट काम करना एक्टिंग करना जाल्यार काम कोणाचें
स्टेट गव्हर्मेंटाचे आता स्टेट गव्हर्मेंट समज चार आमदार समोर प्रचार करता आणि सरकार समोर खंयतरी काम करणं आपल्या जाल्यार आमच्या आमदार आपली परी काम करतात आता फाटी आम्ही दुर्या मैदानाचेर आझाद मैदानात धरना बसले आणि तेन्ना ट्रायबल मिनिस्टरान जेन्ना हातून वाजान जेन्ना प्रश्न काढलो तेन्ना यशवंत दिले आज करपा जाय आशिल्लें इट इज द मंथ ऑफ डिसेंबर 2025 आज 5 महिने जाले तुमकां दिल्ली गेलं ते विचारलं सांगा की तुम्ही सीएमान सांगून येयला काय सीएमाक खबर आसा काय नाही हेचो अर्थ काय त्याचा अर्थ कितें आसा दे वेटिंग फॉर सीएम कन्सेंट अशें जालें न्ही सीएम सांगतलो आणि त्या प्रमाणे ते मागीर बाकीचे आसा तें करतले असं तो मिनींग करतले आमदार प्रेशरायज करिना सरकाराक आसा ते आमदार आता आमदार प्रेशर येता इंडियन प्रेशर दिल्ली प्रेशर आमच्या स्टेट प्रेशर करता काय नाही तुम्ही आमदारांक प्रेशर आम्ही करना आमदार प्रेशर करीत आसा त्यांना विचारीत आसा इव्हन ट्रायबल मिनिस्टर विचारीत आसा कितें म्हणटा तो ट्रायबल करता तर प्रश्न प्रेसाक मागीर मरे आपण ट्राय करता म्हणून कंप्लीट जाली तुम्ही ट्राय करीत 27 मागीर उघडले ही सरकार जस्ट न्ही आणि कशें आसा जेन्ना सगळ्यांक खबर आसा की 27 पर्यंत वयताना इलेक्शन डिसेंबर पर्यंत आपल्या अशें आतां रिपोर्ट येता तेन्ना हे पर्यंत आसा ते पूण तुमी स म्हयने आणि तुम्ही काढून जर टायम किल करून जर गेले मागीर तीन चार दीस गेले आमकां हे सरकारने हे धोरण दवरलें टायम काडपाचें अशें आसा न्ही तुमची भूमिका कितें आसा जी आमची भूमिका जेन्ना टायम येता ती कळटली 2027 तुमची भूमिका आमची कितें आसा भूमिका जेन्ना टायम येता ती कळटली सी सरकारान आमची रिजर्वेशनाचो जाग्यार पडलो म्हणून कितले पाटपेट खायले आमचे कडेन आमचो पेडासूर आसा आमी तयार केला पेडासूर तयार केला सरकारान पेड खावन सरकारा पाट जाम जाल्या सरकारा बी मागचे पडा बरें ना पेड खावन पूण तेका लागून आमचे कडेन एखादी इश्यू जाग्यार उडोवपाक हे सरकार सिंपल आसा हे सिंपल आसा 2024 जेन्ना MP इलेक्शन येयले तेन्ना हे सरकाराचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आशिल्ले तेंच्यांनी ऑलरेडी पेडे वाटले लोकांक सांगले पेडे वाटून इलेक्शन तुमकां रिजर्वेशन मेळ्ळें म्हणून सांगले पूण आतां सांगलेलें 2027 पूण 27 पयलीं आतां 2026 इलेक्शन येता म्हणजे 27 रिजर्वेशन दिवन ते फुडले हेका वतले कॅन्डिडेट वतले सो विचार करात सरकार जो हो आसा पळय आनी जे आमचे जे रिप्रेझेंटेटिव्ह आसा हे ट्रायबल लोकांक मिसगायड करतात आनी तेजे बरोबरच जे कोण दिल्ली सुद्दां वयतात जे आता एक मोजक्यात लोक आता रिप्रेझेंटेशन करतात ते दिसतात आणि भलतेच लोक ते दिल्ली वयतात सगळे व्हिजिट करतात आपले पर्यंत काम करतात आणि येतात आणि जे आमचे लिडर आसा जावं MLA